आता आख्यान संपले आहे, यानंतर पुन्हा आख्यान होणार नाही। तेव्हा मला बानूला हे विचारायचे आहे की तिला आख्यानातून काही बोध झाला की नाही। म्हणजे नाही। बानू, म्हणजे सत्य काय आहे ह्याचे तुला अजूनही स्मरण होत नाहीये? नाही जी, पण सत्य काय आहे ते मला कळले आहे। नारायण नारायण। होय, सत्य काय आहे ते मला कळले आहे। मी कोण आहे, या अवतार कार्याचे प्रयोजन काय आहे हे मला कळले आहे। आणि आता तो क्षण आला आहे की मी त्याची घोषणा करावी। म्हाळसा, आता ह्या क्षणी तू सर्वांना सांगावं की तुला सत्य काय कळले आहे। सांगते। नेवासे येथे तिम्माशेट यांच्या घरी मी जन्म घेतला। तिम्माशेट यांच्या घरी मी जन्म घेतला कारण या जन्मी माझे पिता हे शिवभक्त होते। हे श्री महादेव, या भौतिक जगाच्या मोहमायेची मला कल्पना आहे, परंतु तरी देखील केवळ पत्नीच्या सुखासाठी मी आज आपणास प्रार्थना करीत आहे की मला व माझ्या पत्नीला माता पिता होण्याचे सौभाग्य आपण प्रदान करावे। श्री महादेवांशी माझा विवाह व्हावा, श्री महादेव माझे पती असावे, हाच ध्यास माझ्या मनी होता। आणि तेच माझ्यासाठी योग्य वर आहेत याची खूण मला पटली। श्री खंडेरायांच्या सांगण्यावरून तिम्माशेठ अर्थात माझे पिताश्री हे जेजुरीत माझ्या विवाहाचा प्रस्ताव घेऊन आले आणि माझ्या विवाहाची तिथी निश्चित झाली। ग्रह नक्षत्रांच्या स्थितीनुसार पौष पौर्णिमा आणि मृग नक्षत्र हा योग श्री श्री खंडेराय आणि चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी म्हाळसा यांच्या विवाहास अत्यंत अनुकूल आहे। हे सारं घडत असताना माझ्या मनात अनेक प्रश्न होते आणि त्या प्रश्नांचे संदर्भ आज माझ्या ध्यानात येत आहेत। यांचा आणि माझा विवाह होणं हे केवळ या जन्मातच नाही तर जन्मजन्मांतरीच्या नात्यात बांधलं गेलं आहे। यांचा आणि माझा केवळ या जन्माचाच नाही तर जन्मजन्मांतरीचा संबंध आहे।
मी म्हाळसा श्री खंडेरायांची पत्नी, या जेजुरीची सम्राज्ञी। मी म्हाळसा म्हणजेच देवादिदेव, कृपावत्सल, दीनदयाळ, दयासागर, दयानिधी, भक्तपालक, शूळधर्ता, त्रिदेवांपैकी एक। सांब सदाशिव, त्रिदेवांपैकी एक, या सृष्टीच्या लय तत्वाचे स्वामी, देवांचेही देव श्री महादेव यांची पत्नी पार्वती आहे। सदानंदाचा यकोट 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 यकोट। देवी, माझी चूक झाली, मला क्षमा कर। बानू, आता माझ्या मनात तुझ्याविषयी कोणताही राग नाही। जेव्हापासून मला सत्य कळले आहे तेव्हापासून माझ्या मनातला तुझ्याविषयीचा राग नाहीसा झाला आहे। त्याला कारणही तसंच आहे। केवळ इतकंच नाही तर मला सत्य कळल्यापासून तुलाही आत्मज्ञान व्हावं म्हणून मी खूप प्रयत्न केले। बानू, मला खरंच तुझ्याकडून हे जाणून घ्यायचे आहे की तुला काहीच कळलं नाही का? म्हणजे बानू, आख्यानाच्या प्रारंभी ठरल्याप्रमाणे मी यांच्यासोबत कैलासात जाणार आहे। आणि असं असूनही तुला कशाची कल्पना आलेली नाही? म्हणजे आता जे घडेल ते घडल्या वाचून राहणार नाही। माते, बोल गणेश। मी बाणाईला वचन दिले होते की मी तिला सहाय्य करीन। हो, मला ठाऊक आहे।
ह्या क्षणी तू कोण आहेस हे तिला कळले आहे? हो, पण मला बाळेशी महत्वाचं बोलायचं आहे. आणि तेही एकांतात. त्याने बानूला जर काही सहाय्य झाले तर मला समाधानच वाटेल. मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. बानू, जा. ह्याने तरी तुझ्या हाती निश्चित काहीतरी मिळेल. शुभम भवतु. गणनाथ नाथ नाथ गणनाथ 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 नाथ नाथ गणनाथ 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 नाथ नाथ गणनाथ 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 नाथ नाथ गणनाथ. सुख करता दुःख हरता मंगल मूर्ती मोरया गजवदना गणनायक पावन मूर्ती मोरया. सुख करता दुःख हरता मंगल मूर्ती मोरया गजवदना गणनायक पावन मूर्ती मोरया. गणनाथ तुम्ही मला असं आत का बोलवलं हायजी? कारण मी तुला वचन दिले होते, योग्य वेळ आल्यावर मी तुला सहाय्य करीन. आणि ती योग्य वेळ आता आली आहे. आख्यानामध्ये जे झालं त्यातनं मी अजून सावरले नाही बघा. ते स्वाभाविकच आहे. आजवर ज्यांच्या संग माझा तंटा होत आला, ज्यांच्या संग मी वाद घालत होते, त्या पार्वती देवी आहे ती. हे आता मला समजल्यावर मला स्वतःचीच लाज वाटायला लागली आहे. स्वतःला अपराधी समजण्याचं कारणच नाही, कारण मातेने तुला केव्हाच क्षमा केलं आहे. आसपातूर समध्यांनी माझ्यासाठी लई केलंय, पण अजून बी मला आठवना म्या कोण आहे ते. एक गोष्ट ध्यानात ठेव की शेवटच्या क्षणापर्यंत तुला प्रयत्न करायचे आहे. पर प्रधानजी आणि लक्ष्मी देवी कोण आहे ती हे कळालं, देवी कोण आहे ती ते बी कळालं, पर आता कोण कळायचं राहिलं आहे. मी कोण आहे हे कुठे ठाऊक आहे तुला? खरंच की आसपातूर मनातलं येळ आलं का तुम्हासनी विचारावं, पण राहून गेलं. असे योग असतात, पण का नाही विचारलंस? आसपातूर म्या नाही विचारलं जी, पर आता तुम्ही सांगा, खरंच कोण आहेसा तुम्ही? आजपर्यंत मी तुझ्याकरता जे जे केलं आहे, आपल्या ज्या गाठीभेटी झाल्या आहेत ते आठव बानू. पण
मी तुला एक सांगायला आलो. काय सांगणार आहेस? श्री खंडेरायांशी तुझे लग्न होणे हे कठीण आहे. ही एक कठोर परीक्षा आहे आणि त्याला आता सुरुवात झाली आहे. मला तर काय बी कळना झालं आहे. तू कोण आहेस? यो कोण आहे? तुम्ही दोघं बी माझ्यापासून काहीतरी लपवता का काय? तुम्ही कोण आहेसा? मी कोण आहे आणि तू कोण आहे तुला कथेच्या ओघात कळतील. मी त्या तुला आता नाही सांगू शकत. तुमचं आणि पार्वती देवींचं काहीतरी नातं असणार. मी तुला दिलेले वचन पूर्ण करतो आहे. बची आजवर गणपती यांचं जे वर्णन ऐकलं तुम्ही अगदी तसंच आहेसा. म्हणजे महादेव, पार्वती आणि गणेश यांच्या संग मला राहायला मिळालं, बोलायला मिळालं. मी भरून पावलेजी. शुभम भवतु. तुमचा आशीर्वाद मिळाला आहे. अजून काय पाहिजे? बाणाई, मी तुझ्या सोबत कैलासात काही काळ घालवला आहे. तुझे आणि माझे खूप जुने नाते आहे. तुम्ही जे सांगता आहेसा आणि मी आज इथं उभी आहे त्यामध्ये लई मोठी भीत आहे बघा. आणि त्या भीती पल्याडचं मला काय ऐकू बी येत नाही आणि काही दिसत बी नाही. मला वाटलं की माझे मूळ रूप पाहून तुला काहीतरी आठवलं. मला एवढं कळतंय का मी कैलासातच असणार. महादेव, पार्वती देवी आणि तुमच्या संगत आता राहत असणार. तर शिवलोकात अजून कोण होतं हेच मला आठवत नाही. बाणाई, ह्या जन्मी जे तुला मिळालं आहे ते खूप कमी भक्तांना मिळते. वहेजी, आता खरंच माझी काही बी इच्छा नाही बघा. मी कल्पना देऊन ठेवतो की ह्यानंतर तो क्षण येणार जेव्हा माता आणि श्री खंडेराय इकडून प्रस्थान करणार. देवासनी बघायची, त्यांच्या संग बोलायची सवयच झाली आहे मला. तर आता तेच नसतील तर ह्याची ती बी राहीन का नाही हे सांगता येत नाही. ते जाईपर्यंत जो वेळ आहे त्यात खूप काही घडू शकतं.